आज आपण श्रीलंकेतील नागोल्लगामा गावातील रथमाले गावातील जे विहार आहे त्या विहारामध्ये रविवारी संडे धम्म स्कूल चालतात. तर त्या संडे धम्म स्कूल बद्दल भंतेजी आपल्याला माहिती देणार आहेत. इथल्या प्रिन्सिपल, शिक्षक आणि जे मॅनेजमेंट चालवतात त्यांच्यासह आपला परिचय करून देणार आहात. तसेच विद्यार्थ्यांसोबत देखील आपला परिचय करून देणार आहेत. तो ये जो है धम्म स्कूल का श्री सुमन धामपाल, जो धम्म स्कूल का नाम है श्री सुमन धामपास. धामपास धाम मतलब धर्म और पास स्कूल. तो स्कूल जैसे कि ये जो नॉर्मली कॉमनली जो स्टडी करते स्कूल में धाम, यहाँ धर्म के बारे में बताया जाते हैं. तो उनका इस स्कूल धामपास का ये जो प्रिंसिपल है और ये जो देख रही इधर में है या मैनेजमेंट करती है और ये एग्जामिनर जो एग्जाम को इसके अंदर में सब किया जाता है, चेक किया जाता है. तो अभी हम लोग नीचे जाएंगे और बच्चे लोग से मिलेंगे कि जो आप लोग का जो एक छोटी से अपना खुशी से बच्चे में जैसे आप लोग व्यवस्था किए हैं तो नीचे में जा कर करके उस चीज को हम लोग प्रदान करेंगे. इधर में बहुत दिनों तक ये आउट पास कर वो के देख हम तो ना हम देख प्री स्कूल एंड ग्रेड प्री स्कूल. हे धम्म स्कूल मधलं ग्रेड 1चं वर्ग आहे. आपण इथे पाहू शकता की किती लहान लहान मुलं त्यांच्या लहान वयापासून धम्म शिकतात. आणि श्रीलंकेमध्ये लहान मुलांना धम्म शिकण्यासाठी असं मटेरियल देखील उपलब्ध आहे. काल आपण बुद्धिस्ट कल्चर सेंटर मध्ये गेलो होतो कोलंबो मध्ये. तिथे आपणास ग्रेड 1 पासून ते ग्रेड 10 पर्यंत अगदी ग्रॅज्युएशन पर्यंत धम्म शिकण्यासाठी धम्मग्रंथ, पुस्तकं, त्याचं मटेरियल सर्व अवेलेबल आहे. आज या धम्म वर्गातील धम्म संडे स्कूल मधील सर्व मुलांसाठी आपले स्वप्नील भाऊ अजित तांबे यांनी ही छोटीशी भेट आणलेली आहे. ते आपण त्या मुलांना देत आहोत. ये देख रहे हैं, ये जो अभी देख रहे हैं ये टू का है. टू का मतलब कि हा जो वर्ग आहे आपण पाहत आहात हा धम्म संडे स्कूल मधील ग्रेड 2 चा वर्ग आहे. आपण मगाशी ग्रेड 1 पाहिला होता. हे जे आपण
ह्या लहान मुलांना जी चॉकलेट भेट देत आहोत ते स्वप्नीलभाई अजित तांबेंच्या तथागत वैचारिक प्रतिष्ठान या संस्थेच्या मार्फत देत आहोत. त्या दिवशी देखील आपण सर्व उपासकांना जी भेट दिली होती कम्प्युटर क्लासच्या ज्या विद्यार्थ्यांना, ती देखील आपण तथागत वैचारिक प्रतिष्ठानच्या मदतीने दिली होती. Thank you. 2024च्या जानेवारी महिन्यातील श्रामणेर शिबिरानंतर आपण या धम्म वर्गातील मुलांना नोटबुक, पेन, पेन्सिल अशा काही शालेय साहित्य आपण त्यांना भेट दिली होती. ती भेट 2024च्या श्रामणेर शिबिरातील श्रामणेरांनी आणि काही उपासकांनी दिली होती. हा जो वर्ग आपण पाहत आहोत हा धम्म संडे स्कूल मधील ग्रेड 5 चा वर्ग आहे. Thank you. Thank you. Thank you. Thank you. आपण हा जो वर्ग पाहत आहोत हा ग्रेड 10 आणि ग्रेड 11 चा वर्ग आहे धम्म संडे स्कूल मधील. आपण हा जो वर्ग पाहत आहोत हा धम्म संडे स्कूल मधील ग्रेड 4 चा वर्ग आहे. म्हणजे आपण इयत्ता 1ली पासून ते 11वी पर्यंत या धम्म संडे स्कूल मधील सर्व विद्यार्थी म्हणजे धम्म शिक्षण घेत आहेत त्या त्या लेवलचं आपण ते या व्हिडिओ मध्ये पाहत आहोत. Thank you. Thank you. या विहारातील इथे आपण ह्या 3 कुटी पाहत आहोत. तिथे विहार होतं, हॉल होतं आणि इथे कुटी आहेत. या संपूर्ण विहारामध्ये या संपूर्ण जागेमध्ये दर रविवारी अशा पद्धतीने धम्म स्कूल सुरू असतात. हा ग्रेड 8 चा वर्ग आहे. Thank you. ये म्हणते की गोबर आपण हे धम्म संडे स्कूलची आपण ही फ्लोरिंग जी बघताय ही कुटी बनवलेली आहे आणि खाली जे तुम्ही पाहताय फ्लोरिंग ते शेणाने सारवलेली आहेत. हा जो आपण वर्ग पाहत आहोत हा ग्रेड 6 चा वर्ग आहे. Thank you. Thank you.
Thank you. Thank you. हा? ग्रेड Virosha. Grade 7. ग्रेड 7. Hi, namaste. नमस्ते. Thank you. Thank you. Thank you. Thank you. Thank you. कंप्यूटर क्लास है Thank you. ऑल इन कंप्यूटर क्लास. येस. हा जो आपण वर्ग पाहत आहोत हा धम्म संडे स्कूल मधील ग्रेड 7चा वर्ग आहे. आणि त्या दिवशी आपण जे उद्घाटन केलं IT क्लासेसचं, त्यामध्ये ही सर्व विद्यार्थी कम्प्युटरचं शिक्षण घेत आहेत. ही स्केच देखील ह्या विद्यार्थ्यांनीच इथे काढलेली आहे, आपण पाहू शकता. आपण श्रीलंकेला धम्माच्या बाबतीत जे आपण श्रीलंकेचा मान सन्मान करतो किंवा जे मानतो आपण श्रीलंकेला, ते आपण उगाच नाही मानत. कारण इकडे श्रीलंकेमध्ये प्रत्येक ठिकाणी अशाच पद्धतीने लहानपणापासून लहान मुलांना धम्म शिकवला जातो. तो अगदी त्यांच्या ग्रॅज्युएशन लेवलपर्यंत धम्म शिकवला जातो. आणि त्यामुळेच या देशामध्ये जी यांची आचरण पद्धती आहे, सिस्टम आहे, ती फार वाखाणण्याजोगी आहे. आपण जर पाहाल तर इथल्या रस्त्यांवरती तुम्हाला स्पीड ब्रेकर दिसणार नाहीत. इथली लोक तुम्हाला सिग्नल तोडताना दिसणार नाहीत. रस्ता विनाकारण क्रॉस करताना दिसणार नाहीत. भंतेजींचा कसा मान सन्मान केला पाहिजे, त्यांना कसं आपण ट्रीट केलं पाहिजे, हे या देशामध्ये आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं. आज ह्या धम्म संडे स्कूलच्या आज त्यांचा रविवारचा दिवस आहे धम्म संडे स्कूलचा. त्या निमित्ताने आपण इथे एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ केलेला आहे की जेणेकरून आपल्याला भारतामध्ये, खास करून महाराष्ट्रामध्ये आपल्याला असे धम्म संडे स्कूल चालू करण्यासाठी प्रेरणा मिळेल. आणि हे धम्म संडे स्कूल केव्हा चालू होतील व्यवस्थित आपल्या महाराष्ट्रामध्ये, जेव्हा असे उपासक, असे टीचर्स ज्यावेळी आपल्याला लाभतील महाराष्ट्रामध्ये, जे प्रॉपर त्यांना धम्म शिकवतात, प्रॉपर त्यांना धम्माविषयी गाईडलाईन्स करतात, असे जेव्हा शिक्षक आपल्याला जेव्हा लाभतील, त्यावेळी आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील धम्म संडे स्कूल हे चांगल्या पद्धतीने सुरू होतील. धम्म संडे स्कूल आपल्याकडे सुरुवात झाली नाही असं नाही, आपल्याकडे सुरुवात झाली, परंतु ते तितकेसे प्रभावी ठरलेले नाहीयेत. कारण आपल्याकडे जे पालक आहेत ते मुलांना रविवारी धम्म वर्गात पाठवत नाहीत, विहारात घेऊन जात नाहीत. आणि तशा तितक्याशा सोयी देखील नाहीयेत आपल्याकडे धम्म संडे स्कूल चालवण्याच्या. त्यामुळे महाराष्ट्र आणि भारत या बाबतीत थोडासा पिछाडीवरती आहे. तर आपल्याकडे देखील हे वर्ग सुरू झाले पाहिजेत असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं. आपण पाहू शकता हे टीचर्स, प्रिन्सिपल्स आणि भंतेजी कशा पद्धतीने हे वर्ग ग्रामीण भागामध्ये अतिशय श्रमाने चालवत आहेत. असं नाही की यांच्याकडे खूप काही फायनान्शियल एड्स आहेत, असं काही नाहीये. गव्हर्नमेंटच्या एड्स नाहीयेत, तरी देखील धम्म संडे स्कूल चालू आहेत. कारण इथले पालक जे आहेत ते देखील बौद्ध विचारांचे आहेत, बौद्ध आचरण करतात आणि ते आपल्या मुलांना दर रविवारी अशा धम्म संडे स्कूलमध्ये पाठवतात. हे आजूबाजूच्या गावातून आलेली रतमाले विहारातील ही मुलं आहेत. उधर में एक देना पड़ेगा. सभी लोग को नमो बुद्धा है. जैसे कि आप लोग अभी देख रहे हैं, यहाँ पे कुछ एक जेंट्स है और लेडीज भी है. ये जो धम्मा स्कूल जो है इनका टीचर्स लोग हैं और सर है. तो आज आप लोग के द्वारा
बहुत ही बड़ा तो नहीं, फिर भी इसे बड़ा भी मतलब कह भी सकते हैं कि बच्चे लोग को एक आशीर्वाद के तौर पे इन लोग को छोटा सा भेंट दिए आप लोग। इसके लिए आप लोग को बहुत बहुत धन्यवाद। और जैसा आप लोग देखे हैं यहाँ का जो कंडीशन जो है, थोड़ा सा आप लोग अगर फ्यूचर में आ करके अगर कुछ मदद करते हैं इस गांव के चिल्ड्रन बच्चे के लिए, तो ये बहुत बड़ी सौभाग्य होगी। जरूर जितने बंटी भी जी। गुरु जो टीचर्स लोग देख रहे हैं, टीचर है, ये लोग भी बहुत मेहनत से परिश्रम करता है बच्चे लोग को इन्हें अच्छा जीवन जीने की कला सिखा रहे हैं, और बिना फ्री ऑफ चार्जेस पैसा कुछ भी नहीं लिया जाता। धर्म का शिक्षा जो है हम बिना पैसा को इन लोग दे रहे हैं करके। ये सबसे बड़ी चीज़ है जिंदगी में, सबसे बड़ा चीज़ है आचरण। आचरण अगर नहीं रहेगी तो कोई इसका मायने नहीं रखती है। तो इसलिए मैं आप लोग यहाँ पर आए, इसके लिए मैं बहुत आभार करता हूँ। और ये जो गांव इधर देख रहे हैं, बहुत सारा डेवलपमेंट अभी विकास होना है। और खास करके जो अभी बच्चे लोग पिछले बार जो कंप्यूटर क्लास जो हुआ था, पिछले बार उस बच्चे लोग से मिले थे। इसी प्रकार से हमारा जो लक्ष्य है, जो धम्म स्कूल है और जो गांव है, मंदिर है, मूल संसदेरा बोर्ड, ये बुद्धिस्ट सेंटर है, ये सभी चीज़ यहाँ दाम सुमन धाम पासल है, तो ये सब चीज़ मिलकर ऐसे कलेक्टिवली मिलकर कुछ काम करेंगे ताकि के बच्चे लोग को अच्छा जिंदगी प्रदान कर सके। जी तो आज इन लोग के द्वारा आप लोग का एक जैसे अतिथि देव भव कहते हैं, अतिथि जो होते हैं देवता के समान होते हैं। तो इन लोग के द्वारा आज आप लोग को दोनों को रात का जो रात्रि जो भोजन है इन लोगों द्वारा दिया जाएगा। तो ये मैं साधु समझता साधु हूँ साधु। बहुत ही बड़ी बात है, और आप लोगों को खुशी की बात है कि इस तरह से आप लोग ओमली मतलब ये ट्रीटमेंट जैसे कि मिल रहे हैं, ये सभी लोग को नहीं मिलता है। बहुत लोग यहाँ पर श्रीलंका में आते हैं जाते हैं, पर इस तरह से जो आप लोग का अनुभव देख रहे हैं, तो पर्सनल भाव है, वो सबसे बड़ी चीज़ है। तो इसलिए इन लोगों का भी हम बहुत बहुत धन्यवाद देता हूँ, और आप लोग का भी बहुत धन्यवाद देता हूँ जो यहाँ पर आए, उस समय बच्चे लोगों के साथ में मुलाकात की और कुछ भेंट दिए, तो इसके लिए धन्यवाद। साधु साधु साधु। ठीक है, हो गया ना।